तर आपण आज मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत 6th लेसन ऑलिम्पिक वधूंचा गोफ. त्याचे लेखक आहेत बाळ ज पंडित. त्यांचं पूर्ण नाव आहे की बाळ जगन्नाथ पंडित. यांचा जन्म झाला होता 24 जुलै 1921 मध्ये. यांचा 1929 मध्ये यांचा जन्म झाला होता. ह्यांचा मृत्यू झाली होती 17 सप्टेंबर 2015 मध्ये यांची मृत्यू झाली. आता हे कोण होते? तर हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचन होते. समालोचन म्हणजे ते कॉमेंटेटर्स जे कॉमेंट्री करत असतात क्रिकेटच्या सामन्यांच्या वेळी. जेव्हा क्रिकेट खेळत असतात खेळाडू तेव्हा ते कॉमेंट्री करतात, त्यांना समालोचक म्हणतात मराठीमध्ये. तर वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच त्यांनी क्रिकेटची आवड निर्माण केली स्वतःमध्ये आणि ते रणजी चषक सामन्यात खेळले. त्यासाठी त्यांच्या घरातले त्यांचे चुलते, त्यांचे भाऊ, त्यांचे वडील सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा म्हणजे सपोर्ट केला होता. क्रिकेट खेळायचं ठीक आहे, तुला पूर्ण सपोर्ट आहे. मग ते कुठच्या शाळेतून शिकले तर ते रणबाग न्यू इंग्लिश स्कूल शिकत असताना त्यांना एक शिक्षक लाभले ज्यांची क्रीडेवरती अत्यंत प्रेम होते. त्यांचे नाव होते रामभाऊ लेले. त्यांनी त्यांना म्हणजे फक्त क्रिकेटविषयी तत्वज्ञान किंवा तंत्रज्ञान दिलं नाही, तर आपण आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट कशी करावी ह्याबद्दल सुद्धा त्यांना तंत्रज्ञान दिलं. ते त्यांच्याकडे भरपूर काय शिकले असं ते स्वतःच्या बोलताना ते उल्लेख करत असतात त्यांच्या सरांविषयी. मग लेले यांनी तर त्यांना शिकवण दिली. त्याचमध्ये राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनी त्यांना घडवले आहे त्यांच्या क्रिकेटच्या त्या एका टप्प्यामध्ये. त्यांनी विविध शाखेची पदवी देखील घेतली होती, नोकरी सुद्धा करायला लागले होते. लहानपणापासूनच त्यांचं मराठी व इंग्रजी या भाषेवर अत्यंत प्रभुत्व होतं. चांगल्या प्रकारे ते दोन्ही पण भाषा ते बोलत होते. क्रिकेटविषयी असणारे प्रेम यामुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून सुद्धा समीक्षक म्हणून लेखन सुरू केले. म्हणजे क्रिकेटविषयी लिहिण्याचे ते कार्य करत होते. जसे की काल सामना झाला असेल एखाद्या संघाचा किंवा देशांचा आपापसात, मग त्यात मॅच विषयी कशी ती मॅच रंगली, त्यात कोणी किती रन्स केले, काय झालं, ते सगळं ते पेपरासुद्धा लिहायचं काम करत होते पेपरांसाठी. तत्कालीन महाराष्ट्र क्रिकेट चे जे हे होते अध्यक्ष होते तुळपुळे यांनी त्यांना एक हे दिलं होतं की तुम्ही रेडिओवरती काम करा. क्रिकेट म्हणजे सगळं चालू असतं तर तुम्ही रेडिओवरती कॉमेंट्री करण्याचं जे हे होतं कार्य, त्यांना ते कार्य त्यांनी सुचवलं होतं की त्या पदासाठी त्यांची नियुक्ती करण्याचं नाव त्यांनीच घेतलं होतं. तर ते म्हणतात की म्हणजे समालोचन करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरात पोहोचवले. ते म्हणजे त्यांनी 20 वर्ष मैदानात तर 50 वर्ष मैदानाबाहेर त्यांची क्रिकेटची जी सेवा होती ती त्यांनी केली. त्यांनी 100हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन केले. रणजी, दुलीप किंवा इराणी जे होत असतात सामन्यांचे समालोचन, त्या सगळ्या समालोचन त्यांनी केले आहेत सगळ्या ट्रॉफ्यांचे. इराणी आणि प्रत्येक समालोचन जेव्हा करतात तर स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवतात. दीर्घकाळ म्हणजे त्यांनी खूप वर्ष क्रिकेटची सेवा केली आणि खूप वर्ष त्यांनी आपले कार्यकाळ सांभाळला. त्यासाठी त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्यांची नोंद सुद्धा केली होती. त्यांनी आपल्या रेकॉर्ड त्यांचं नाव नोंदलं होतं आणि त्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त त्यांनी समालोचन केलं होतं. खूप दीर्घकाळ तो लोडला होता म्हणून. बाळ जी पंडित यांनी समीक्षक म्हणून जवळजवळ 50 वर्ष वृत्तपत्रातून लिखाण केले. त्यांनी 30हून अधिक क्रीडाविषयक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांनी जी पुस्तके ती प्रकाशित सुद्धा झाली आहेत. त्यांचा पराक्रमी, दौरा आणि दी लिटिल मास्टर या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. आमने सामने या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारद्वारे पुरस्कार मिळाला. त्यांनी रसरंग, क्रीडांगण, क्रीडाविश्व अशा अनेक मराठी मासिकांमधून लेखन केले आहे. क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन जे सुरू होतं किंवा म्हणजे जेव्हा क्रिकेट सुरू झालं होतं 1900च्या काळात त्या दशकामध्ये, तेव्हा मोस्ट ऑफ लोकांना ते क्रिकेटचे वर्ड्स होते ते समजत नव्हते. जसे की 4, 6 बाउंड्री, एफ रनआउट, LBW, ते असे वेगवेगळे शब्द आहेत क्रिकेटमध्ये, ते कोणालाच कळत नव्हते. तर त्यासाठी त्यांनी ती भाषा किंवा क्रिकेटचा जो आनंद आहे तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे घराघरात, म्हणून त्यांनी स्वतःचे काही असे शब्द तयार केले. जसे की 4 गेलं तर चौकार बोलायचे, 6 गेलं तर षटकार, मग फिल्डरला आपण फिल्डर म्हणजे फिल्डर असतात त्यांना ते क्षेत्ररक्षक बोलायचे.
जे टीम फिल्डिंग करते त्या प्लेयर्सला ते क्षेत्ररक्षक बोलायचे, मग जो बॉलिंग करतो त्याला गोलंदाज, जो बॅटिंग करतो त्याला फलंदाज, आणि बॉलला चेंडू. म्हणजे असे मराठीमध्ये त्यांनी नावं दिली का तर मराठी ज्यांना समजते त्यांना सुद्धा क्रिकेटविषयी प्रेम निर्माण व्हावं त्या खेळाविषयी म्हणून. तर मराठीमध्ये जी समालोचन करायची जी सुरुवात होती ती पहिला केली होती दी देवधरांनी, पण नंतर ती पुढे प्रिय किंवा प्रसिद्ध केली ती होते बाळ जगन्नाथ पंडित यांच्यामुळे जी मराठी भाषेची कॉमेंट्री होती ती घराघरात पोहोचली. त्यांनी ह्यासारखे बरेच जसे की आपटबाज, त्याला बंपर बोलतो, त्यांनी त्याला नाव ठेवलं होतं आपटबाज, सीमापार म्हणजे बाउंड्री ठेवलं होतं नाव. अशी खूप सारी नावं आहेत. यष्टी, आपण आउट बोलतो त्यांनी बाद नाव ठेवलं होतं मराठीत, की खिलाडी जो प्लेअर असेल खिलाडी बाद झाला आणि खिलाडी आउट झाला, अशी त्यांनी मराठीने नावं तयार केली होती का तर मराठी माणसांना क्रिकेटविषयी प्रेम निर्माण व्हावं. मग ते ज्या काळामध्ये कार्यालय, दुकान आणि घराघरातील वर्णन म्हणजे ते जेव्हा कॉमेंट्री करायचे तर त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये वेगळाच अंदाज असायचा. म्हणजे त्या काळात कोणाकडेच टीव्ही नव्हतं, सगळेजण मोस्ट ऑफ रेडिओला कान लावून बसायचे की मॅचमध्ये काय घडतं हे ऐकायला. मग ते एका एका गोष्टीचं वर्णन करायचं की जसं गोलंदाजाने बॉल टाकलाय, तो फलंदाजाने टोलावलाय आणि तो गेला आकाशात. मग आकाशात गेल्यावरती क्षेत्ररक्षक त्याच्या मागे मागे धावतोय, परंतु बॉल गेला सीमापार. मग ते एकदम वर्णन कसं एका एका क्षणाचं क्रिकेटच्या मराठी भाषेमध्ये वर्णन करायचं. त्याच्यामुळे त्यांचं ते समालोचन होतं ते सगळ्यांनाच आवडायचं आणि रेडिओवरती टाकत खूप ते प्रसिद्ध सुद्धा होते. त्यामुळे त्यांचे जे रसिक होते, जे श्रोते होते ते ऐकायचे रेडिओ ते त्यांची दाद द्यायची. त्यांनी प्रत्येक क्षणाचं क्रिकेटचं वर्णन करायचे. भारतीय क्रिकेट संघाचा 1971 मधील ऐतिहासिक इंग्लंड दौरा तसेच 1974 व 1979 मधील दौरा समीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला महत्त्वाचा टप्पा ठरला. म्हणजे ते लिहत होते तेव्हा या 3 दौऱ्यांबद्दल त्यांनी लिहिलं होतं पेपरामध्ये. त्यावेळी त्यांची वार्तापत्रेही गाजली होती, न्यूजपेपर्स तेव्हा त्यांनी लिहिलेली खूप गाजली होती. मूळचे क्रिकेटपटू असल्याने त्यांना या खेळाची सखोल जाण होती. म्हणजे ते क्रिकेट खेळाडूच होते तेव्हा त्यांना क्रिकेटविषयी बेसिक गोष्ट सगळ्या माहितीच होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचे जे लेखन होतं ते खूप एकदम इन-डेप्थ नॉलेज सगळ्यांना, त्याच्यामुळे ते खूप प्रसिद्ध झालं होतं त्यांचं लेखन. त्यांच्याशी जुन्या काळातील क्रिकेटपटूंना गप्पा मारले म्हणजे एक मनस्वी आनंद असायचा. बाळ पंडित यांनी स्वतः क्रिकेटच नंतर शैक्षणिक जे वर्ष होतं किंवा आयुष्य होतं ते खूप चांगलं गेलं होतं. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी MA केलं होतं, LLB होते. LLBच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठामध्ये 3रे आले होते. क्रिकेट समालोचनाच्या कामाशिवाय बाळाजी पंडित यांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थेमध्येही आपली कामाची आपली जबाबदारी त्यांनी पार केली होती. आळंदी देवस्थान देखील ते काही काळ सांभाळत होते त्याचा कारभार. शैक्षणिक प्रसार मंडळी व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नामवंत शिक्षण संस्थांचे ते पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. तर बाळ जगन्नाथ पंडित हे केवळ लेखक नव्हते, ते माजी खेळाडू सुद्धा होते, क्रिकेटचे समालोचन करत होते, म्हणजे समीक्षक होते, असं खूप सारी त्यांनी कामं केली आहेत. आता आपण एक पद्यविषय बघत थोडा की बाळ जगन्नाथ पंडित जन्म होता 1929, मृत्यू 2015. प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचक तसेच कॉमेंटेटर, पहिले शतक, कुमारांचा खेळ, क्रिकेटमधल्या नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. परंतु त्यांनी खूप सारे पुस्तके लिहिले जसे की अटीतटींचे नियम, अटीतटींचे सामने, असे सामने असे खेळाडू, आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग, कसोटी क्रिकेटमधील मराठी खेळाडू, क्रिकेट चौकार षटकार भाग 1 व 2, क्रिकेट तंत्र आणि मंत्र, द लिटिल मास्टर, पराक्रमी दौरा, पी बाळू, लोकमान्य मानसपुत्र, अशी त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत. सचिन तेंडुलकर सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. तर या पुस्तक पाठांतराने आपल्याला काय सांगायचं तर ऑलिम्पिक जे सामने होतात तिथे ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, कोणामुळे त्यांनी सुरुवात केली, हे सामने भरवण्यामागील त्यांचे उद्दिष्ट काय होतं, ऑब्जेक्टिव्ह काय होतं, हे सामने जे भरवतात दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये, तर मागचं बेसिक उद्दिष्ट काय. ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, की 5 रिंग दिसत आपल्याला सर्कल्स, एक निळा, पिवळा, हिरवा, लाल आणि काळा, त्या 5 गोलांचा आपाप संदेश गुंतलेले असतात, त्याचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा आपण किंवा या सर्वांची गोष्टींची बेसिक माहिती आपल्याला या पुस्तकातून या पाठातून लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पाठात जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची माहिती दिली आहे. तर ते म्हणतात की मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अन्यसाधारण म्हणजे असामान्य. कशामध्ये? तर मनुष्याच्या सर्वांगीण सर्व अंगांचा विकास जर मनुष्याला करायचा असेल तर त्या विकासासाठी त्याच्या आयुष्यामध्ये क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण असामान्य. म्हणजे आपण जेव्हा खेळतो तर फक्त आपल्याला ते स्पोर्ट्स स्किल्सच नाही शिकवत, खेळताना आपल्याला खूप साऱ्या बेसिक गोष्टी पण कळतात, जसं की लिडरशिप समजते, परत स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट, परत कोऑर्डिनेशन आपल्या प्लेयर्ससोबत. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा माणसाचा व्यक्तिमत्व घडवण्यासाठी म्हणजे फायदेशीर ठरतं, त्याचं पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी. कारण फक्त एका लिडरच काही करू शकत नाही. जर आपल्या टीमला सोबत घेऊन जायचं असेल तर बेसिक कोऑर्डिनेशन प्रत्येक प्लेअरमध्ये असलं पाहिजे, प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. जर आपल्या टीममध्येच मतभेद असतील किंवा आपण एकमेकांमध्ये रागत बसलो छोट्या छोट्या कारणामुळे तर आपली टीम तर कधी पुढे जाणारच नाही. त्याच्यामुळे सगळ्या अंगांचा जो विकास घडवण्याचा जो महत्त्वाचा भाग असतो आपल्या लाईफमध्ये तो खेळ. मग त्यांनी लिहिले की मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असामान्य. पूर्ण आपला सर्व गुणांचा आपल्याला विकास करायचा असेल तर सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने व क्रीडा रसिकांचे नव्हे तर जगभरातील क्रीडा प्रेमीचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. म्हणजे जेवढे आपण सर्व स्तरावरचे जे खेळ खेळले जातात जसं की स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, नॅशनल इंटरनॅशनल लेवल, तर ह्या सगळ्या लेवलचे जे खेळ खेळले जातात ते सर्वांचेच फक्त क्रीडा म्हणजे जे खेळतात क्रीडा रसिक म्हणजे क्रीडेविषयी आवड असणारे आणि क्रीडाप्रेमी यांचे लक्ष वेधून घेणारे ते ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांचे एक मानाचे स्थान, म्हणजे जे नॉर्मल खेळ होतात ते वेगळे, पण ऑलिम्पिक क्रीडा सामने जे होतात खेळाचे सामने त्याला एक वेगळं स्थान त्यांनी मानाचं दिलं आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळांवर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. ते काय की 2020 जी ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती तर त्यात आपण आपल्या खेळावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण फोकस झाला पाहिजे तर आपल्या खेळावरती. का तर आपण आपल्या देशासाठी ऑलिम्पिक विजेतेपद घेऊन यायला पाहिजे म्हणून किंवा जिंकलं पाहिजे, ते मानकरी आपण त्याचे बनलं पाहिजे त्या पदाचे, आणि त्याच्यामध्ये देशाचा सुद्धा मान होईल, गौरव होईल, सत्कार केला जाईल. तर ते ऑलिम्पिक गावाकडे ते स्वतःचा एक किस्सा सांगतात की ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. रहदारी म्हणजे वाहनांची सततची ये जा, म्हणजे तिथे गर्दी खूप होती परंतु रहदारीला काहीच मुळीच अडचण होत नव्हती. कारण जाण्यासाठी एक वेगळा मार्ग बनवतात ते की ह्या साईडने वाहनं जातील ते ह्या साईडने येतील, दोन वेगळे रस्ते असतात जाण्यासाठी येण्यासाठी. तर का? ट्रॅफिक होऊ नये म्हणून ते येण्या जाण्यासाठी वेगळे रस्ते होते. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे होते की क्षितिजाकडे लागले. क्षितिज म्हणजे आकाशात त्यांचे डोळे लागले. खूप अशा उंच स्तंभावर, स्तंभ म्हणजे खांब लोखंडी किंवा कसलाही तो खांब त्यांनी ठेवला असेल, तो स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. निशाण म्हणजे सिम्बॉल होतं ऑलिम्पिकचं ते त्या ध्वजावरती, फ्लॅगवर. ध्वजावरती पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, काळा आणि हिरवा या 5 रंगांचे वर्तुळ एकमेकांत गुंफलेली होती. जणू हे 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्षी जगाला देत होते. त्याने त्याचा अर्थ लावला की जो पांढरा शुभ्र फ्लॅग असतो त्याचे तिथे 5 रिंग असतात, सर्कल असतात, निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल. त्यामुळे ते 5 मित्रच असतात आणि ते मित्र आपापसात गुंतून आपल्या मैत्रीची साक्ष देत असतात. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे अंतराळ किंवा आकाश. विशाल अंतराळ म्हणजे आकाश. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. ब्रीदवाक्य म्हणजे घोषवाक्य ऑलिम्पिकचे त्या ध्वजावरती त्यांनी लिहिलं होतं. ते आहे CTS, ऑल TS अँड 40S म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. गतिमानता म्हणजे प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेवढं आपल्याला जमेल तेवढा आपण आपल्या खेळामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याचा म्हणजे एक प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंच म्हणजे आपण आपलेच रेकॉर्ड पुढे जाऊन मोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा दुसऱ्यांचे रेकॉर्ड तयार केले ते आपण तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. बलसंवर्धन म्हणजे बल प्राप्त करण्यासाठी किंवा शक्ती मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे.
असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. हा त्याचा संदेश. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. तेवत म्हणजे जळत असते. ही जी मशाल ध्वज असतो त्याच्या एका साईडला एक मशाल सुद्धा जळत असते. आणि ती मशाल काय संदेश देते, तर ज्यांचे पण विचार थोडेसे चीप आहेत किंवा हीन दर्जाचे आहेत त्यांना ती प्रकाश देण्याचा प्रयत्न करत असते ती मशाल. त्या मशालीचा तो उद्देश असतो. तर पृथ्वीच्या म्हणजे ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्विनच असतं, म्हणजे एक पर्व असतं. ते एक सवेळ असतं की त्यासाठी क्रीडा शौकीन किंवा क्रीडाप्रेमी खेळाडू आनंदाने त्या क्रीडा मध्ये किंवा सामन्यांमध्ये भाग घेत असतात. ऑलिम्पिकमध्ये पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. म्हणजे 5 ते 6 हजार फक्त पुरुष मंडळी भाग घेतात, तर स्त्री खेळाडूंची संख्या 2000 पर्यंतच्या आसपास असते. या स्पर्धेमध्ये भाग घेणारे किमान 5 ते 6 हजार मंडळी भाग घेतात. नंतर स्त्री किती असतात, 2000 पर्यंत त्यांची संख्या असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था आणि कमीत कमी 25,000 लोक उभ्याने म्हणजे उभे राहून ती सगळे खेळ बघतील अशी व्यवस्था केली असते. प्रेक्षागार म्हणजे प्रेक्षकांना बसण्यासाठीची जागा म्हणजे स्टेडियम. त्यांनी स्टेडियम बनवले, त्यात कमीत कमी 70 ते 80,000 लोक बसून बघू शकतील आणि 25,000 पर्यंत लोक उभ्याने किंवा उभी राहून तो खेळ ते बघू शकतात. अशी त्यांनी ते स्टेडियम तिथे प्रेक्षकांना तिथे बांधलेली आहे. पोहण्याच्या शर्यतीसाठी त्यांनी 4-5 तलावही बांधलेली आहेत आणि खेळाचे विशाल मैदान, त्याभोवती प्रचंड प्रेक्षागार म्हणजे एक मोठं मैदान, त्याच्या आजूबाजूला ते स्टेडियम, प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका आणि रहदारीसाठी म्हणजे ये जा करण्यासाठी मुद्दाम खूप सारे रस्ते बनवले. त्या तिथे भीड किंवा ट्रॅफिक होऊ नये, तिथे जास्त गर्दी नको व्हायला म्हणून. लोहमार्ग व पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या इमारत्या, असंख्य खोल्या असलेल्या इमारत्या, म्हणजे ते जे खेळाडू खेळायला येतात त्यांना राहण्यासाठी. कारण 5 दिवसाचा मोस्ट ऑफली ऑलिम्पिक असतो. 5 दिवसात ते सगळं खतम होतं. म्हणजे 5 दिवसात जे खेळाडू ते या देशामध्ये राहतात म्हणजे तिथे राहण्यासाठी त्यांना सोयी सुविधासाठी खूप खोल्या असलेल्या इमारती सुद्धा तिथे बांधलेल्या आहेत. स्पेशल वसतिगृह म्हणजे राहण्यासाठी ठिकाण, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी म्हणजे नाश्ता किंवा थोडासा आराम करण्यासाठी सुसज्ज अशी विशाल उपागृहे म्हणजे खाद्यपदार्थ मिळण्याचे ठिकाण सगळ्यांसाठी. असे एक मोठे गावच आहे, म्हणजे एका गावापेक्षा कधी कमी नाही आहे आणि ते सगळं काय तुम्हाला मिळेल. राहण्यासाठी सोय, परत खाण्यापिण्यासाठी रेस्टॉरंट, परत ते रहदारीसाठी खूप सारे मार्ग का गर्दी होणे म्हणून. मग 5 ते 4-5 तलाव त्याने बांधले. स्टेडियममध्ये 70 ते 80 हजार माणसं बसू शकतात, 25,000 माणसं उभ्याने तो कार्यक्रम बघू शकतात आणि मोठमोठे मैदान म्हणजे एक गावापेक्षा काही कमीच नाही त्यांनी केले आहे. ते याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात आणि त्याने जे पूर्ण ते स्टेट किंवा ते एस्टॅब्लिश केले किंवा ते स्टेट केले त्यांना म्हणतात ऑलिम्पिक विलेज. ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न इथे मांडण्यात आली होती. मेलबोर्न इथे बांधण्यात आली होती. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच आणि तिथेच फर्स्ट ऑलिम्पिक विलेज तयार झाले होते. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस लागतात म्हणजे दर 4 वर्षांनी आणि फक्त 5 दिवसाचा तो एक ऑलिम्पिकचा टाइम असतो. इसवी सन पूर्व 1776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीसच्या इतिहासात सापडते. म्हणजे जो ग्रीस देश होता त्याच्या इतिहासात असं लिहिलं आहे की इसवी सन पूर्व 1776 मध्ये पहिले ऑलिम्पिक स्पर्धा झाले होते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. म्हणजे त्यावेळी जे खेळात पहिले येत होते किंवा जे सगळ्यात फर्स्ट जिंकत होते, जिंकणार कारण मेन्शनच केलं नाही फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड, तर जिंकत होते खेळाडू स्पर्धेत यशस्वी होणारे, त्यांना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घातली जात होती आणि गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील म्हणजे आपापसातील जे मतभेद किंवा भेदभाव होते ते विसरून ह्या खेळामध्ये भाग घेत होते. आपापसातील मतभेद विसरून त्या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत सुद्धा करत होते. म्हणजे जिंकेल जो कोणी तो कुठच्याही शहराचा का असू ना त्याचं प्रचंड स्वागत सुद्धा केलं जात होतं. आणि सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी जेव्हा त्या देशात एखादा राष्ट्रीय सण किंवा समारंभ असेल तेव्हा त्यांना मानाचे स्थान दिले जातं. ते जे जिंकतील त्यांना. असे पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि नंतर मग ती ऑलिम्पिक स्पर्धा होती ती इसवी सन पूर्व 394 मध्ये सामने सुद्धा ते बंद पडले. म्हणजे जी सत्ता होती ती संपली आणि ते सामने सुद्धा बंद झाले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर
इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. म्हणजे इतका काळ लोटला, कोणाला जी आठवण झाली नव्हती. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर डायरेक्टली 1894 साली आधुनिक या जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. एक त्यांनी मीटिंग सेट केली होती आणि त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते आणि तिथे अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. खेळाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. कुबर्टीन नावाच्या एका फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. तर ते जे होते क्रीडा तज्ज्ञ, खेळातील जाणकारी असणारे, ज्याला खेळातील प्रत्येक गोष्टीची माहिती आहे तो, मग ते जे होते ते फ्रेंच होते कुबर्टीन, आणि त्यांनी ऑलिम्पिकला पुनर्जीवन दिलं, एक जीवनदान दिलं आणि परत त्यांच्यामुळे ऑलिम्पिकची स्पर्धा जे आहेत सामने ते सुरू झाले. तर शरीर संपदा वाढवण्यासाठी म्हणजे शरीराचे स्वास्थ्य किंवा आरोग्य वाढविण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी, शक्ती किंवा बल प्राप्त करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशातील जे मतभेद असतात ते मिटवण्यासाठी आणि देशामध्ये मैत्री वाढवून त्यांच्यातील मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढेही आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवल्या पाहिजेत किंवा ते सामने ठेवले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. मग ऑलिम्पिकचं उद्दिष्ट काय होतं की प्रत्येकाने आपापसातले मतभेद विसरून मित्रतापूर्ण भावाने आपापसात स्पर्धा केली पाहिजे. तर आणि आपापसात दुसरे फुगवे नको. तर त्याचा तो मेन मोटिव्ह होता किंवा उद्देश होता. तो उद्देशाने पुन्हा जागृत करून 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. मग त्यांच्यामुळे जे होते कुबर्टीन जे फ्रेंच होते क्रीडातज्ञ, त्यांच्या एका पुढाकारामुळे त्यांनी घेतलेला जो पुढाकार होता त्यामुळे आता 1896 पासून ऑलिम्पिक सामने जे दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागल्या. आणि ऑलिम्पिक सामन्यामुळे काय होतं तर सद्भावना, चांगली इच्छा, समता, व इक्वल, वर्णभेद, जातीभेद काहीच बघितलं जात नाही. तू कुठच्या देशाचा, मी कुठच्या देशाचा, असं काहीच नाही. फक्त एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि स्पोर्ट्समॅनशिप असली पाहिजे बस. विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य यासारख्या भावना त्या वाढवायला पाहिजेत. ऐक्य म्हणजे युनिटी. या सामन्यात निरनिळ्या 21 खेळांची तरतूद असते. म्हणजे निरनिळ्या 21 प्रकारचे खेळ खेळले जात होते. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. प्रत्येक कॅटेगरी पण असते, एजनुसार ती वेगळी. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमली आहे. म्हणजे हे जे ऑलिम्पिक सामने खेळले जाते त्यासाठी एक वेगळी समिती नेमली आहे. आणि या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक सदस्य जे असतात ते वेळा प्रतिनिधी असतात जे या समितीमध्ये असतात. म्हणजे समजा 75 देशांनी भाग घेतला त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, तर सगळ्या देशाचा कमीत कमी 1 ते 3 प्रतिनिधी त्या समितीमध्ये असतो. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. म्हणजे जो त्या खेळामध्ये सगळ्यात बेस्ट लेवलचा जो संघ असतो तो संघ ते पूर्ण खेळ मॅनेज करत असतो. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो आणि तो जो सगळा खर्च असतो तो स्पर्धक देशाकडून, म्हणजे जे देश त्या खेळामध्ये पार्टिसिपेट करतील देश, त्या देशामुळे तो खर्च उभा केला जातो, एकत्र केला जातो. क्रीडाच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेद पण, म्हणजे कलर तू गोरा मी काळा असा भेद पण केला जात नाही. ना जातीभेद ना धर्मभेद असं काहीच बघलं जात नाही क्रीडाच्या क्षेत्रात. क्रीडेच्या क्षेत्रामध्ये इथे सर्वांना समान संधी मिळते. आपलं जे स्किल असतं ते दाखवून सगळ्यांना इक्वल चान्स मिळतो. अमेरिकेतील जेसी ओवेन्स ह्या वंशाने आहे आफ्रिकी खेळाडू. बघायला गेलं तर तो आफ्रिकी खेळाडू, परंतु 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपद मिळवले. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने एक नवे उच्चांक प्रस्थापित केले. म्हणजे त्याने जे 4 अजिंक्यपद मिळवले होते बर्लिनला, तर त्या 4ही स्पर्धांमध्ये त्याने एक नवीन उच्चांक म्हणजे नवीन रेकॉर्ड त्याने मांडला होता की एक नवीन रेकॉर्ड त्याने तयार केला होता. अमेरिकेचा यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला होता. म्हणजे तो अमेरिकेला जे यश मिळालं त्याचा मेन जो शिल्पकार होता तो हा होता. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने खेळाडूचा त्यावेळी खूप मोठा गौरव केला होता. सगळ्यांनी त्याची प्रशंसा केली, त्याच्या खेळाची तारीफ केली होती, तेवढे कौतुक केले होते त्याचे. ओव्हेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून एका बाजूला ठेवून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली होती.
झेकोस्लोव्हाकियाचा जो खेळाडू होता त्याने काय केलं होतं, तर त्याने 1952 साली 1992 मध्ये त्यांनी हेलसिंकीचे जे मैदान होते ते गाजवलं होतं. तिथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन जे लांब पल्ल्याचे म्हणजे लांब अंतराचं खूप डिस्टन्स ते डिस्टन्स पार करायचं असतं धावून, तर ते त्या शर्यतीमध्ये त्यांनी नवीन विक्रम तयार केला, म्हणजे नवीन रेकॉर्ड त्यांनी सुद्धा तयार केला होता. कधी 1952 साली 1992 मध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, हेलसिंकीचे जे मैदान होते त्या मैदानामध्ये त्यांनी 500 मीटर धावणे आणि लांब पल्ल्याचे जे मॅरेथॉन्स होते त्याच्यामध्ये नवीन विक्रम तयार केला होता व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी त्याची ख्याती प्रसिद्ध झाली होती, जशी त्यांनी ख्याती मिळवली होती, ख्यातीने प्रसिद्ध मानवी रेल्वे इंजिन या नावाने तो प्रसिद्ध झाला होता. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, म्हणजे त्या व्यक्तीने अभिमान वाटलाच आपल्याला, एमिल झेटोपेक. पण त्याबरोबरच तो झेकोस्लोव्हाकियाचा जो खेळाडू होता त्या देशासाठी पण त्यांना आदर आणि सन्मान निर्माण झाला. म्हणजे आपण फक्त जिंकतो तेव्हा आपलं नाव रोशन करतो असंच नाही, आपल्यासोबतच आपल्याला जेवढा आदर सन्मान मिळतो तेवढाच आदर सन्मान आपल्या देशाला सुद्धा मिळतो. तर आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकला या खेळाडूने तर अनमानी म्हणजे पायात शूजच रनिंग करण्याचे शूज न घालता पायाने मॅरेथॉन व लांब पल्ल्याच्या शर्यतीत जिंकली होती. एवढे मोठे अंतर त्याने केवळ फक्त 2 तास 15 मिनिटात काढले होते, म्हणजे 2 तास 15 मिनिटांनी ते अंतर समाप्त केले ते रेसिंग. परत फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणादून सोडले होते. तिने 100 ते 200 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने तर हॉकीच्या स्पर्धा होत होत्या, तर भारताने हॉकीच्या स्पर्धेने अनेक वर्ष आपले अजिंक्यपद होते ते पटकावून ठेवले, म्हणजे प्रत्येक वर्षी हॉकीने जो फर्स्ट केलं तो भारतच होता. खूप अनेक वर्ष अजिंक्यपद भारताने स्वतःकडे ठेवले होते. सुप्रसिद्ध भारतातील जे हॉकी खेळाडू होते ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवरती राहिलं होतं. हॉकीतील सुप्रसिद्ध खेळाडू ऑलिम्पिकच्या मैदानात ते खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंच्या पराक्रमाने त्यांचा प्रयत्न वादाचा संदेश देणारा ध्वज डोलाने फडफडत असतो किंवा फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची ती 5 वर्तुळे समतेचा, विश्वबंधतेचा, एकतेचा संदेश जगाला देत असतात आणि त्याच्या बाजूला असलेली ती मशाल असते ती शूद्र विचारांच्या किंवा अंधकार घालणारी जी माणसं असते त्या विचारांचा अंधकार घालवणारी ती ज्योत तवेत असते म्हणजे जळत असते, म्हणजे ती बाजूला जी मशाल जळत असते ती शूद्र म्हणजे जे वाईट विचार असतात किंवा चीप विचार असतात त्या लोकांचा अंधकार घालवण्यासाठी ती मशाल जळत असते. तर प्रस्तुत पात्रामध्ये बाळाचं पंडित किंवा बाळ जगन्नाथ पंडित यांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला, तर ऑलिम्पिक वधूवरच्या गोफिरा पाठातून त्यांनी आपल्याला ऑलिम्पिकची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली, कधी झाली, तर ग्रीसमध्ये इसवी पूर्व 1776 मध्ये स्पर्धा घेतल्या जात होत्या, परंतु जेव्हा ग्रीस सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे त्या सत्ता किंवा त्या परंपरेचा जेव्हा नाश झाला त्यासोबत त्या स्पर्धा देखील थांबल्या होत्या, तर सामने सुद्धा बंद झाले होते. पण नंतर 1894 साली जेव्हा एक ऑलिम्पिक काँग्रेस समिती बसवण्यात आली होती तेव्हा जे फ्रेंचचे क्रीडातज्ञ होते नाव काय होतं कुबर्टीन यांनी ऑलिम्पिक पुन्हा सुरुवात व्हावी म्हणून आपला एक पाठिंबा किंवा सपोर्ट केला होता. तर ऑलिम्पिकची उद्दिष्ट काय असतात, ऑलिम्पिक सामने घेण्याची तर बेसिक उद्दिष्ट असतात की आपापचे देश आहेत ते आपापसातील मतभेद किंवा जे दुरावे असतात किंवा जे भेदभाव असतात, वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद, हे सगळे भेद विसरून एकत्र येऊन खेळावे आणि प्रत्येक देशामध्ये विश्वबंधुत्व, ऐक्य, समता या सगळ्या ज्या भावना आहेत निर्माण व्हाव्यात. आणि खेळामुळे काय होतं की खेळामुळे फक्त माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त खेळामुळे माणूस खेळामध्ये चांगला बनतो असं नाही किंवा खेळाच्या तर सगळ्या स्किल्स प्राप्त होत असं नाही, तर खेळामुळे माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं ते कार्य ठरतं. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट, कारण खेळ फक्त बेसिक खेळाच्या गोष्टी शिकवत नाही, खेळामध्ये माणसाला खूप साऱ्या अनेक गोष्टी सुद्धा करतात, जसं की स्वतःवरती कंट्रोल ठेवणं, संयम ठेवणं खेळताना,
कारण तुम्ही ग्राउंडवरती कसंही कोणासोबत काहीही बोलू शकत नाही, थोडंसं बेसिक कंट्रोल ठेवावं लागतं आपल्याला. मग लिडरशिप, स्पोर्ट्समॅनशिप, स्पिरिट, परत ते रॅपो म्हणजे कम्युनिकेशन किंवा कोऑर्डिनेशन असलं पाहिजे आपल्या ह्याच्यासोबत, टीम मॅनेजमेंटसोबत. प्रत्येकाचं ऐकून घेतलं पाहिजे. प्रत्येक आपणच बरोबर असतो असं नाही. मग जेव्हा आपण ग्राउंडवरती असतो तेव्हा निशिस्तीने वागलं पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे. आणि जर आपण हरलो तरी सुद्धा आपण जे प्रतिस्पर्धी आहेत आपले कॉम्पिटिटर, त्याला आपण जाऊन त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. ती पण स्पोर्ट्समॅनशिप आहे. तुम्ही हरला की तुम्ही लगेच तिथे निघून नाही जाऊ शकत. हात हँडशेक तर करावाच लागतो, हात मिळवावाच लागतो. हे बेसिक स्पोर्ट्समॅनशिप असते, ते प्रत्येकाला फॉलो करावी लागते. तसे खूप सारे जे काही गुण आहेत ते आपल्या खेळातून सुद्धा प्राप्त होत. आपण आता स्वाध्याय बघूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे की आकृती पूर्ण करा. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य, घोषवाक्य काय होते ऑलिम्पिकचे, तर तुम्हाला मिळेल ते पेज नंबर 20 वरती की CTS, ऑल TS आणि फॉर TS हे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य होते, घोषवाक्य होते. मग या वाक्यातून मिळणारा संदेश तरी कोणता? या वाक्यातून मिळणारा संदेश CTS म्हणून आपल्याला काय संदेश मिळतो की प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये खेळतोय त्या खेळामध्ये आपण अजून पुढे जाण्याचा जेवढा आपला उत्साह किंवा जेवढा आपण पुढे जाऊ शकतो तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. खूप गतिमान होण्याचा, जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऑल TS आपल्याला काय संदेश मिळतो, तर अधिकाधिक उंची गाठण्याची शिकसत केली पाहिजे. म्हणजे अधिकाधिक उंची गाठण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्या खेळामध्ये. आणि फॉर TS पण आपल्याला काय संदेश मिळतो, तर बलसंवर्धनासाठी म्हणजे शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा बॉडी बिल्डिंगसाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. तर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य काय की CTS, ऑल TS आणि फॉर TS हे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य, घोषवाक्य. अजून त्यातून मिळणारा संदेश प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकसत केली पाहिजे, बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. नंतर आहे प्रश्न ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना. म्हणजे ऑलिम्पिक जे सामने भरवले जात आहे त्याचा मेन पुढच्या भावना विकसित होण्याचा उद्देश आहे. तर सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य या 6 भावना सगळ्यांना निर्माण व्हाव्या किंवा विकसित होण्यासाठी ऑलिम्पिकचे सामने भरवले जातात. प्रत्येक देशामध्ये या भावना निर्माण करण्यासाठी. नंतर आहे की योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. की पहिली ऑलिम्पिक विलेज कुठे बसले होते? ग्रीस, मेलबॉर्न, फ्रान्स किंवा अमेरिका. तर पहिले ऑलिम्पिक विलेज कुठे बसले होते? तर मेलबॉर्नमध्ये. पहिले ऑलिम्पिक सामने कोणत्या साली झाले? तर 4 ऑप्शन आहेत. 1894 मध्ये झाले, तिथे तर बैठक बसवली होती ऑलिम्पिक काँग्रेसची, तर राईट आन्सर. 1956 मध्ये, इसवी सन पूर्व 1776 की इसवी सन पूर्व 394. तर इसवी सन पूर्व 1776 मध्ये इतिहासामध्ये नोंद आहे की जे पहिले ऑलिम्पिक सामने झाले होते ते ग्रीस देशामध्ये झाले होते, तिथे होत होते. आणि तिथे जो पहिला खेळाडू यायचा त्याला ते ऑलिव्हच्या फांद्याने त्याचा सत्कार केला जात होता. आणि तेव्हा त्यांच्या देशामध्ये कुठचाही राष्ट्रीय सण किंवा समारंभ असले त्यांना मानाचे स्थान मिळायचे. पण नंतर जेव्हा इसवी सन पूर्व 394 मध्ये जेव्हा ती ग्रीस सत्ताचा ऱ्हास झाला, म्हणजे जेव्हा ग्रीस सत्ता संपुष्टात आली होती, नाश झाला होता त्या ग्रीस सत्तेचा, तेव्हा ऑलिम्पिक सामने सुद्धा बंद झाले. तर ऑलिम्पिक सामने कोणत्या साली झाले तर इसवी सन पूर्व 1776 मध्ये. मी पूर्व लिहिलं नाहीये. नंतर आहे की खालील वाक्य वाचा, अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे डॅश चिन्ह लिहा. उदाहरणार्थ व यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे हे चिन्ह म्हणजे डॅश चिन्ह येईल. व मध्ये काय लिंग नाही आहे, विभक्तीने वचन पण नाही. तर पहिला काय दिलेले पुरुषांसाठी शब्द आहे, तर मूळ शब्द काय? पुरुष. शब्दजात तर नाम. प्रकार काय? नामाचा तर तो सर्वनाम. आणि लिंग पुल्लिंग, वचन अनेक वचन पुरुषांसाठी. विभक्ती ई लागले,
विभक्ती त्यानुसार ठरवावी लागेल. असे प्रत्येक शब्द आहेत व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. तर तुम्हाला प्रत्येकाचा मूळ शब्द लिहायचे, त्या शब्दाची जात लिहायचे, त्याचा प्रकार लिहायचा, लिंग, वचन आणि विभक्ती लिहायचे. आणि हे आपण 8th स्टँडर्डमध्ये केलंच आहे मराठीमध्ये. तर ते तुम्हाला होमवर्क. नंतर हे प्रश्न 4 स्वमत. स्वमतमध्ये त्याने काय विचारले की ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करणे. हा जो विचार आहे ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व, हा विचार आपल्याला स्पष्ट करायला सांगितलं. तर ऑलिम्पिक सामने सुरू होण्यामागचा उद्देशच होता की जे देश आहेत ते देश आपापसातील मतभेद विसरून किंवा भेदभाव विसरून मित्रत्वाची भावना मनामध्ये ठेवून ते सगळे स्पर्धेमध्ये भाग घेतील. तर मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्याचे पुनर्जीवन कधी झाले होते, तर काही विशेष हेतूमुळे झाले होते. शरीर संपदा, शरीर आरोग्य किंवा निरोगी बनवण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी, शरीर संपत्ती मिळवण्यासाठी, बलसंवर्धन, बॉडी बिल्डिंगसाठी, यासोबत देशादेशांमधील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची भावना किंवा मित्रत्वाची स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून हा मेन किंवा मूळ हेतू होता, बेसिक हेतू या स्पर्धेमागचा होता. ऑलिम्पिक ध्वजावरील जे चिन्हांचा जरी विचार केला तर त्यातून आपल्याला संदेश मिळतो. जसं आपल्याला पाठात सांगितलं की ऑलिम्पिकचा जो फ्लॅग असतो, ध्वज असतो, त्याच्यावरती पांढरा शब्द असतो, तर त्याचे 5 सर्कल असतात, रिंग असतात, लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि काळ्या ज्या रिंग असतात 5 रंगांच्या, त्या 5 खंडाबद्दल त्या 5 खंडाला ते रिप्रेझेंट करत असतात ते. आणि प्लस त्या रिंग जेव्हा आपापसात गुंतलेल्या असतात तर त्या काय सांगतात की जसे वेगवेगळी 5 वर्तुळे आपापसात एकमेकांमध्ये गुंतलेली असतात, तेव्हा या खंडांमध्ये मैत्रीचे प्रतीक ते 5 सर्कल असतात आणि ते मित्रतापूर्णाचा संदेश देत असतात. या वर्तुळांचा रंग त्या 5 खंडातील देशांच्या ध्वजामागील रंगांचा समावेश करून बनला आहे. म्हणजे जे रिंग्स किंवा जे वर्तुळ बनवले ते 5 खंडातील जे ध्वज आहेत त्याच्यातील तो रंग घेऊन ते वर्तुळांना तो रंग दिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 5ही खंडातील स्पर्धांनी किंवा देशांनी सहभागी होण्यासाठी परवानगी आहे. म्हणजे जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ते 5 खंडांचा जो त्याने उल्लेख केला ध्वजावरती, त्या 5ही खंडातील स्पर्धांना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण परवानगी आहे. यात कोणत्याही प्रकारचा जातीभेद नसतो, वर्णभेद नसतो, वर्ण म्हणजे कलर आणि मानला जात नाही. तसं सद्भावना, समता, ऐक्य, विश्वबंधुत्व, मैत्री, परत शिस्त यासारखी भावना आपण जोपासल्या पाहिजेत. आणि ह्यासारख्या भावनांना विकसित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक विजेत्याला, मग तो कोणत्याही देशाचे किंवा कोणत्याही देशाचा रिप्रेझेंट का करू ना किंवा प्रतिनिधित्व बोलतात, म्हणजे कुठच्याही देशासाठी तो प्रतिनिधित्व करो या ना करो, तो जिंकतो त्याला तेवढाच मान सन्मान दिला जातो. कुठच्याही देशाचा असून दे, कुठच्याही वर्णाचा, जातीचा असून दे तरी सुद्धा. यावर ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व संकल्पना या स्पर्धेच्या मुळाशीच असल्याचे समजते. म्हणजे ते ध्वजावरूनच ते सांगतात त्या 5 सर्कलमधून, 5 खंडांमधून. पर ती मशाल जळत असते, त्या मशालीतून अर्थ काय देतात ते की जे छोटे विचाराचे आहेत त्या लोकांचा विचार घालवण्यासाठी किंवा अंधकारीचे विचाराचे आहेत, चीप विचार, त्यांचे विचार नष्ट करण्यासाठी ती मशाल हमेशा तेवत असते, तेवतमध्ये जळत असते. त्या सगळ्या गोष्टींमधून ती आपल्याला बेसिक समता, ऐक्य, विश्वबंधुत्व, मैत्री आणि आपण आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऑलिम्पिक स्पर्धा घेतली जाते किंवा भरवली जाते. हाच एक आपल्याला बेसिक उद्देश मिळतो. तर तुम्ही हे जे स्वमत आहे ते तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहा.